नुकतीच मुंबई मेट्रो लाईन 2B प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे। डायमंड गार्डन चेंबूरपासून मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर मंडालेपर्यंत सुरू झालेली ही मेट्रो मार्गिका मेट्रो लाईन 2B म्हणून ओळखली जाते। तसे तर ही पूर्ण मार्गिका मेट्रो मार्गिका 2 म्हणूनच ओळखली जाणार आहे। परंतु सध्या या मेट्रो मार्गिकेचे 2 टप्पे म्हणजेच दहिसरपासून अंधेरी पश्चिम पर्यंतचा टप्पा 2A आणि डायमंड गार्डन चेंबूर पासून महाराष्ट्र नगर मंडालेपर्यंतचा टप्पा हा मेट्रो मार्गिका 2B म्हणून ओळखला जातो। याच मेट्रो मार्गिकेचा डेपो म्हणजेच कारशेड हे मानखुर्द येथील मंडाले येथे बांधण्यात आली आहे आणि ही मेट्रो कारशेड आशिया खंडातील सगळ्यात मोठी मेट्रो रेल कारशेड आहे आणि आम्हाला याच कारशेडला भेट देण्याचा आणि या कारशेडमध्ये असलेल्या उन्नत साधनांना पाहण्याची संधी मिळाली। त्यासाठी MMRDAचे आम्ही आभार मानतो। मानखुर्द जवळील मंडाले येथे बनवण्यात आलेला हा मेट्रो डेपो अत्यंत विस्तीर्ण अशा जागेत पसरला आहे। येथे मेट्रो गाड्यांची देखभाल दुरुस्ती तसेच प्रशिक्षण संस्था देखील आहे। या मेट्रो कारशेड बद्दल अजून माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेऊयाच, परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नम्र विनंती, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपल्या सबस्क्राइब करण्यामुळे आमची फार मोठी मदत होते। मंडाले मेट्रो कारशेड ही 72 एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत पसरली आहे। या मेट्रो कारशेडमध्ये DCC बिल्डिंग, सिम्युलेटर अँड ट्रेनिंग सेंटर, ETP STP प्लांट, 2 लेवल रेक स्टेबलिंग लाईन, इन्स्पेक्शन बे लाईन, वर्कशॉप लाईन, CMV आणि डिझेल लोकोशेड, ऑटो वॉश प्लांट, टेस्ट ट्रॅक जो आहे 965 मीटर लांब आणि हा आहे देशातील सर्वात मोठा टेस्ट ट्रॅक, तसेच पीट अँड लेथ शेड, स्टाफ क्वार्टर्स हे महत्त्वाचे स्ट्रक्चर्स किंवा भाग आहेत। आता आपण यातले महत्त्वाचे भाग एक एक करून बघूयात। मुख्य गेटमधून आत शिरल्यावर लगेच समोर येतो तो म्हणजे डेपो नियंत्रण कक्ष म्हणजेच DCC। या डेपो नियंत्रण कक्षातून डेपोमध्ये चालणारी गाड्यांची मूव्हमेंट तसेच शंटिंग आणि डेपोमध्ये चालणाऱ्या अन्य कामांचे नियंत्रण केले जाते। तसेच तात्पुरत्या स्वरूपात या मेट्रो मार्गिकेचे म्हणजेच लाईन 2B चे नियंत्रण देखील येथूनच केले जात आहे। मुख्य मार्गिकेसाठी डेडिकेटेड OCC म्हणजेच ऑपरेशन्स अँड कंट्रोल सेंटरची निर्मिती केली जात आहे। या कारशेडमधली दुसरी सर्वात महत्त्वाची इमारत म्हणजे मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था अर्थात MMTI। येथे मेट्रो ट्रेन आणि तिच्या प्रत्येक सिस्टीमचे डेडिकेटेड ट्रेनिंग सेंटर आहे। हे आहे या ट्रेनिंग सेंटर मधले मेट्रो ट्रेनचे कपलिंग डेमॉन्स्ट्रेशन। हे आहे मेट्रो गाड्यांमध्ये असणारे वातानुकूलित संयंत्र म्हणजेच HVAC। हे आहे मेट्रोमध्ये असणारी ट्रॅक्शन मोटार आणि गिअरची असेंब्ली। हे आहे मेट्रोमध्ये असणारी अंडर फ्रेम प्रपल्शन सिस्टीम, ज्यामध्ये 25,000 वोल्ट AC सप्लायला 415 वोल्ट AC आणि 110 वोल्ट DC मध्ये कन्वर्ट केले जाते आणि ते मेट्रो गाड्यांमधील महत्त्वाचे सिस्टीम्स जसे HVAC, बॅटरी चार्जिंग, लाईट्स यासारख्या महत्त्वाच्या सिस्टीमसाठी वापरले जाते। मी स्वतः मेट्रो रेल्वेमध्ये काम केले असल्यामुळे माझ्यासाठी हे सगळं अगदी नॉस्टॅल्जिक होतं। हे आहे मेट्रो बोगी तसेच सस्पेन्शन सिस्टीम मॉडेल। या अशाच 2 बोगीवर एक मेट्रो कोच उभा असतो। आता आपण बघूयात या मेट्रो कारशेड मधील अन्य महत्त्वाच्या इमारती। हे आहे रेक स्टेबलिंग बे लाईन। येथे मेट्रो गाड्या पॅसेंजर सर्व्हिस संपल्यानंतर उभ्या केल्या जातात। समोर हे आहे मानखुर्द मेट्रो स्टेशन आणि त्याच्या पुढे हे आहे महाराष्ट्र नगर मंडाले मेट्रो स्टेशन आणि तिथून हा असा मेट्रो रॅम्प पुढे जातो SBL कडे। हे SBL 2 मजल्यांचे आहे, म्हणजे खाली आणि वर मेट्रो ट्रेन उभ्या राहू शकतात। येथे खाली 36 आणि वर 36 अशा एकूण 76 मेट्रो गाड्या येथे उभ्या राहू शकतात। या SBLच्या डाव्या बाजूला आहे इन्स्पेक्शन बे लाईन म्हणजेच IBL। येथे एकूण 6 मार्गिका आहेत। येथे प्रामुख्याने मेट्रो गाड्यांची तपासणी केली जाते।
येथे उभी असलेली ही गाडी नुकतीच MMRDAच्या ताफ्यात दाखल झाली आहे. येथे गाड्यांच्या अंडरफ्रेम यंत्रांची सुद्धा तपासणी करणे शक्य होते. IBLच्या डाव्या बाजूला आहे वर्कशॉप लाईन. येथे एकूण 9 वर्कशॉप मार्गिका आहेत. येथे प्रामुख्याने मेट्रो गाड्यांचे हेवी मेंटेनन्स, ओव्हरहॉल आणि दुरुस्तीची कामे केली जातात. वर्कशॉप लाईनच्या आणखी डाव्या बाजूला आहे CMV आणि डिझेल लोको शेड. येथे सध्या 2 CMV म्हणजेच कॅटेनरी मेंटेनन्स व्हेकल उभ्या आहेत. या व्यतिरिक्त स्टाफ क्वार्टर्स आणि मेट्रो भवनचे बांधकाम सुद्धा येथे सुरू आहे. एकंदरीतच विस्तीर्ण असा हा मेट्रो डेपो मेट्रो लाईन 2 जी असणार आहे मंडाले पासून दहिसर पर्यंत या संपूर्ण मेट्रो लाईनसाठी कारशेड म्हणून असणार आहे. या डेपोमध्ये असणारे मेट्रो ट्रेनिंग सेंटर हे मुंबईचे नाही तर संपूर्ण भारतातील मेट्रो सिस्टीमसाठी लागणारे ट्रेनी यांना ट्रेनिंग देण्यासाठी बनवले जात आहे. मुंबई मेट्रो 2 साठी बनवण्यात आलेल्या मंडाले कारशेड बद्दल हा होता एक माहितीपर व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यासारखेच आणखी माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रकल्पाच्या माहितीसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.